आज आपण मार्केटच्या काही सिक्रेट ट्रिक्स वापरून मस्त मलाईदार आणि दाणेदार कुल्फी बनवणार आहोत, जी तुम्ही एकदा खाल तर मार्केटची कुल्फी खाणं विसरून जाल। खूप झटपट होते आणि खूप टेस्टी अशी हे कुल्फी तयार होते। तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। दूध चांगल्या क्वालिटीचं असेल तर आपली कुल्फी आहे ती खूप छान होते। त्याच्यासाठी दाटसर फुल फॅट दूध घ्यायचे आणि हे एखाद्या जाड बुडाच्या पसरट कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये ठेवायचे। पसरट कढई असेल तर दूध आहे ते लवकर अटतं। तर मध्ये मध्ये हलवत आपल्याला या दुधाला उकळी आणून घ्यायची आहे। दुधाला एकदा उकळी आली की याच्यामध्ये केसर टाकायचे, त्याने रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप भन्नाट येते। त्याच्यासाठी इथे मी केसर टाकलेला आहे, म्हणजे दुधामध्ये त्याचा रंगसुद्धा छान येईल। दुधाला आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे। साधारण अर्धा लिटर दूध होईपर्यंत हे आपल्याला उकळत राहायचं आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे याच्यावरची जी मलाई आहे ती सेपरेट होणार नाही। त्याच्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा मग कस्टर्ड पावडरसुद्धा वापरू शकता। जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर वापरायची असेल तर 1 टेबलस्पूनच घ्यायचे आणि जर मिल्क पावडर वापरणार असाल तर 2 टेबलस्पून इथे आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे। या मिल्क पावडरमध्ये आपल्याला आता थंड दूध घालायचं आहे। रूम टेम्परेचरचं दूध आहे। जे 1 लिटर दूध घेतलेलं होतं त्याच्यामधलंच मी थोडंसं दूध साईडला काढून ठेवलेलं होतं। याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। थंड दुधामध्ये मिक्स केल्यामुळे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि एकदम स्मूथ असं मिल्क पावडरचं आपलं बॅटर तयार होईल। डायरेक्ट तुम्ही मिल्क पावडर गरम दुधामध्ये टाकली तर त्याच्या गाठी होतात आणि तसं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला थंड दुधामध्ये या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही दूध पाहू शकता तर त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि थोडंसं घट्टही झालेलं आहे। जे मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे। हे करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। लो फ्लेमवर आपल्याला मिल्क पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे। साईडला जी मलाई लागलेली असते ती या पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आणि दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। बऱ्याचदा आपण घरी जेव्हा कुल्फी बनवतो तर ही जी मलाई आलेली असते दुधामध्ये ही आपण व्यवस्थित मिक्स करत नाही आणि कुल्फी बनवल्यानंतर खाताना ती आपल्या दाताखाली येते, ती व्यवस्थित लागत नाही। त्याच्यासाठी असं सतत हलवत राहिलं ना ते मलाईचे अगदी बारीक तुकडे होतात आणि मस्त फ्लेवर येतो आपल्या कुल्फीला। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप साखर टाकायची आहे। 1 लिटर दुधासाठी आपल्याला अर्धा कप साखर लागणार आहे, तर मी याच्यामध्ये पूर्ण साखर टाकलेली नाही आहे, अर्धी साखर आपण नंतर वापरणार आहोत। तर 1/4 कपच मी साखर याच्यामध्ये घातलेली आहे। जी राहिलेली 1/4 कप साखर आहे ती आपल्याला एका कढईमध्ये टाकायची आहे। या पद्धतीने आपल्याला थोडीशी पसरवून घ्यायची। एक पातळ लेअर साखरेची बनवायची। पसरट कढई घेतली तर ती उत्तम। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची, याला अजिबात मिक्स करायचं नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपली साखर आहे ती वितळायला सुरुवात झालेली आहे। याच्यानंतरच आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ही मिक्स करायची आहे। जी मार्केटमध्ये कुल्फी बनवली जाते तीसुद्धा याच पद्धतीने बनवली जाते। या पद्धतीने साखर कॅरमलाइज करून आपण कुल्फीच्या बॅटरमध्ये टाकली तर रंगसुद्धा खूप छान येतो आणि चवसुद्धा याची अप्रतिम लागते। त्याच्यामुळे आपल्याला साखर कॅरमलाइज करून टाकायची आहे। पूर्ण साखर जरी कॅरमलाइज केली तरीही चालेल, पण मी अर्धी कॅरमलाइज केलेली आहे। तर रंगसुद्धा छान आलेला आहे। तर जे आपलं कुल्फीचं मिक्स आहे त्याच्यामध्ये ही कॅरमल केलेली साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित पूर्ण दुधामध्ये आपल्याला ही साखर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की याचे गोळे तयार होत आहे, पण जशी आपण मिक्स करत राहू साखर पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि त्याचा रंगसुद्धा खूप सुरेख येतो। तर याच्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी हे उकळून घ्यायची। तर साखर पूर्ण कॅरमल केलेली साखर आहे ती पूर्ण वितळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे कुल्फीचं मिक्स आहे त्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे। जशी मार्केटमध्ये कुल्फी असते त्याच पद्धतीने याचा रंग येतो। तर याच्यानंतर आपल्याला याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे। परफेक्ट असं कुल्फीचं मिक्स आपलं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता। माझ्या मुलाला आवडत नाहीत म्हणून मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार नाही आहे। हे मिक्स आहे ते आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे मी एक कुल्फीचं मोल्ड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे कुल्फीचं मिक्स आहे ते भरून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर जे पेपर कप्स असतात
त्याच्यामध्ये जरी तुम्ही कुल्फी सेट केली तरीसुद्धा चालेल. त्याच्यामध्ये अगदी उत्तम प्रकारे कुल्फी आपली सेट होते आणि फार पटकन कुल्फी निघते सुद्धा. हे भरून झाल्यानंतर याच्या आपल्याला कॅप लावून घ्यायच्या. ह्या प्लास्टिकच्या कॅप आहेत. ह्या बसवल्यानंतर काय होतं, हे प्लास्टिकच्या स्टिक्स आहेत. कुल्फी जेव्हा सेट होते अनमोल्ड करताना फक्त स्टिक निघून येते बऱ्याचदा, किंवा कधी कधीच कुल्फी निघते. तर अशा वेळेस काय करायचं, ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स असतात त्या याच्यामध्ये बसवायच्या आहेत. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हत्या म्हणून मी ह्या स्टिक बसवलेल्या आहेत. तर याच्यामधलं जे कुल्फीचं काही मिक्स आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि बाकीचं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. या प्लास्टिकच्या डब्यामधलं आणि कुल्फी मोल्डमधलं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आणि स्टीलच्या डब्यामधली जी आपलं मिक्स आहे किंवा तुम्ही बासुंदी म्हणू शकता, ती फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे का बरं. तर हे आपल्याला रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायची आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता जी आपण बासुंदी आहे किंवा कुल्फीचं मिक्स आहे जे मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं ते मी काढलेलं आहे. ते एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे कसं वापरायचं आहे ते मी पुढे सांगितलेलंच आहे, पण सुरुवातीला काढून आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर कुल्फीचं मोल्ड आपण बाहेर काढलेलं आहे. हाताने याप्रमाणे आपल्याला रब करायचं आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला हे कुल्फी मोल्ड ठेवायचे, म्हणजे अगदी सहज हे अनमोल्ड होतात. थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं की त्याच्यानंतर हाताने थोडंसं रब करायचं आहे आणि आपल्याला कुल्फी अनमोल्ड करून घ्यायची आहे. हे पहा सहज आपली कुल्फी निघालेली आहे. ज्या लाकडी स्टिक वापरल्या तर खूप सहज सगळ्या कुल्फीज निघतात. तर जी आपण बासुंदी साईडला काढून ठेवलेली होती ती या प्रकारे आपल्याला कुल्फीवर टाकायची आहे. तुम्ही मार्केटमध्ये कधी ऑब्झर्व केलं आहे का, जेव्हा आपण कुल्फी घेतो तर ही कुल्फी काढल्यानंतर बासुंदीमध्ये डिप केली जाते, तर त्याच्यामुळे त्याची चव आहे खूप भन्नाट येते. तर तुम्ही एकदा या पद्धतीने कुल्फी करून बघा आणि ती बासुंदीमध्ये डिप करून बघा. खूप चविष्ट अशा कुल्फ्या तयार होतात. तर याप्रमाणे आपल्या कुल्फ्या तयार झालेल्या आहेत, झटपट होतात. तर काही कुल्फ्या माझ्या मुलं घेऊन गेलेले आहेत. मला व्हिडिओ शूट करेपर्यंतसुद्धा त्यांनी ठेवलेले नाही आहे. मोल्डसुद्धा घेऊन गेलेले आहेत. फक्त 2 कुल्फी इथे मला तुम्हाला दाखवण्यासाठी राहिलेले आहेत. त्या कुल्फी एवढ्या टेस्टी झाल्या होत्या की एकाच दिवसात सगळ्या कुल्फी संपून गेल्या.